नमस्कार, मी मधुकर सडमेक जयसेवा टीव्ही गडचिरोलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आता आहोत आलापिल्ली येथल्या बीएनसी रेस्टॉरंटमध्ये। तर बीएनसी रेस्टॉरंटमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंग मॅडम ह्या या ठिकाणी 4 तालुक्यांचा आढावा बैठक, शिक्षण विभागांचा आढावा बैठक घेण्याकरता इथं आलेले आहेत। तर त्या प्रसंगी अचानक शिक्षक संघटनेला हे कळताच लगेच आम्ही बीएनसीचं रेस्ट हाऊसला जाऊन मॅडमशी संवाद साधलेला आहे की जे शिक्षकांची जे पेन्शन आहे, पेन्शन शिक्षणाला शासनाचे निर्देश आहेत की 5 तारखेच्या आतमध्ये त्यांना पेन्शन अदा करण्यात यावी, परंतु अजूनपर्यंत झालेले नाही। आणि तसेच काही जे 4था वेतन आयोगाचे जे थकबाकी मिळणार ते काही शिक्षकांना मिळाले नाही, या संदर्भात मॅडमला अवगत करण्यात आले। मॅडमांनी निवेदन स्वीकारून संपूर्ण माहिती जाणून घेऊन आणि त्यांनी म्हटलं आहे की 2-4 दिवसांमध्ये येत्या 2-4 दिवसांमध्ये तुमचं पेन्शन आणि ज्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत 4था वेतनाची थकबाकी मिळाली नसेल त्या थकबाकी न मिळालेल्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषद गडचिरोलीला तुम्ही पाठवा, तर त्याच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करेन असं त्यांनी स्पष्ट केले। आणि या प्रसंगी या शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष मधुकर सडमेक व तत्सोबतच सचिव अशोक निकुरे व सोबतच या शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मधुकर रापकर हे आवर्जून उपस्थित होते।